आपण गणेशाला पुष्पहार घालून या ठिकाणी सुरुवात करणार. मी विनंती करेन आपल्या उपकमंडळाचे सदस्य प्रकाश कदम यांनी आपल्या गणेशाला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तसेच शिवछत्रपती शिवाजी महाराजांना यांना देखील आपण पुष्पहार घालून आपल्या कार्याला सुरुवात करणार आहोत. मी विनंती करेन की बजरंग बाबा आपण या ठिकाणी येऊन महाराजांना पुष्पहार घालायचा आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. सुरुवात करतोय. मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष नथुराम मस्कर यांना विनंती करेन. तसेच मुंबई मंडळाचे अध्यक्ष नथुराम मस्कर, मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष सदुगत प्रकार, तसेच सेक्रेटरी देवरे, सहसेक्रेटरी विनोद मस्कर, तसेच सल्लागार दीपकदादा नाडकर, प्रसाद मस्कर, विलास मस्कर, तसेच माजी सदस्य आणि तहसीलदार विश्वास नाडकर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सादर करतील तर त्यासाठी जोरदार ताल्या होऊन आणि स्वागत चालू असताना देखील ताल्या झाले पाहिजे. दरवर्षीप्रमाणे मला स्वागत करण्याची आवड आहे आणि ती संधी तुम्ही मला देताय त्याबद्दल खरंच मंडळाचे मी या ठिकाणी आभार मानेन आणि मला दिलेल्या संधीचा मी सोडणं करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि या कार्यक्रमाची एक चांगली सुरुवात आपण केलेलीच आहे, परंतु ती सुरुवात अजून चांगली व्हावी म्हणून मी माझ्या स्वागत गीतातून करण्याचा प्रयत्न करेन. जर काही आपल्याला आवडलं तर नक्की टाळ्या वाजवा आणि नाही आवडलं तरी पण टाळ्या वाजवा.
घेऊन नेले पाहिजे माणसाने माणसाला दाखवावी सद्गती माणसाने माणसाला दाखवावी सद्गती माणसाने माणसाच्या कामी आले पाहिजे थोडंसं गाण्यामध्ये मार्गदर्शन आहे ऐकायला बरं तुम्ही रान शिवार आठवरे आठवण ही साठवरे रान शिवार आठवरे आठवण ही साठवरे नको विकू तू जमीन शेती गाव आपलं वाचवरे नको विकू तू जमीन शेती गाव आपलं वाचवरे नको विकू तू जमीन शेती गाव आपलं वाचवरे रान शिवार आठवरे आठवण ही साठवरे रान शिवार आठवरे आठवण ही साठवरे नको जमीन विकू तू शेती नको विकू तू जमीन शेती गाव आपलं वाचवरे नको विकू तू जमीन शेती गाव आपलं वाचवरे हे भाजपना जमिनीला परप्रांतीय टपले भाजपना जमिनीला परप्रांतीय टपले तूच राजा भूमिका का तुला नाही रे कळले तूच राजा भूमिका का तुला नाही रे कळले माझी 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 माणसे माझी माझी माणसी माणसे मनी भाव आठवले माझी 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 माणसे मनी भाव आठवले नको विकू तू जमीन शेती नको विकू तू जमीन शेती गाव आपलं वाचवले नको विकू तू जमीन शेती गाव आपलं वाचवले हे जमिनीच्या वाटणीत बघ दुरावली ती नाती जमिनीच्या वाटणीत बघ दुरावली ती नाती पुन्हा फेरला पीठ तिने जपली नाती सात घालती धरणी माय सात घालती धरणी माय हा विचार आलो रे सात घालती धरणी माय हा विचार आलो रे नको विकू तू जमीन शेती नको विकू तू जमीन शेती गाव आपलं वाचवले नको विकू तू जमीन शेती गाव आपलं वाचवले
तिळगुळ घ्या बाई तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या बाई तिळगुळ घ्या गुरुबाई संक्रांतीचे तिळगुळ घ्या गुरुबाई संक्रांतीचे तिळगुळ घ्या गुरुबाई संक्रांतीचे तिळगुळ घ्या. हे सर्व ग्रामस्थ मंडळ श्री कालभैरव मित्र मंडळाचे सर्व सभासद सदस्य आणि महिला मंडळ सर्वांनी वेळ काढून इथं आल्याबद्दल सर्वांचे कमिटी मेंबरचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि मी निलेश पेलुदेवरे मुंबईकर मंडळाचा सेक्रेटरी या नात्याने मी मंडळाची प्रस्तावना सादर करतो. श्री कालभैरव मित्र मंडळ मंडळ म्हणजे काय म्हणजे सर्वांची मनोरंजन असा आपला हा श्री कालभैरव मित्र मंडळाने जे आजपर्यंत या मंडळाने 2012 पासून मंडळ स्थापन झाल्यापासून मंडळाने केलेली काम म्हणजे काय शैक्षणिक कला क्रीडा त्यानंतर आज आपल्या गावचे मीटिंग्स वगैरे मुंबईचे मीटिंग याबद्दल जे काही सर्वांनी जे काय वेळ काढून कार्यक्रम केले त्यानंतर जसं की शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण लहान इयत्ता 10वी इयत्ता 12वी आणि 10वी ह्या मुलांचे सत्कार समारंभ क्रीडामध्ये आपण क्रीडामध्ये घेतात त्यांच्यासाठी पण आपण थोडंफार मदत करतो. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम जसे की गावाला सांस्कृतिक कार्यक्रम होतात गॅदरिंग आपण गॅदरिंग खूप छान पद्धतीने आपण मंडळातर्फे सादर करतो त्याला आपण काही मदत करतो. एवढं बोलून मी आज मंडळाची प्रस्तावना इथे संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो नमस्कार. आज या ठिकाणी हालतूर भांजी कोकवानिमित्त जमलेले सगळे महिला मंडळ तसेच आपले ग्रामस्थ मंडळ यांना प्रथम त्यांचे आभार मानतो कार्यक्रमाला हजर राहिल्याबद्दल. परंतु आपला हा कार्यक्रम हालतूर कोकवाचा हा खास महिलांचा कार्यक्रम आहे. त्या महिलांच्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त कसा हा कार्यक्रमाची रूपरेषा आखता येईल हे महिलांनी पण स्वतः द्यायला पाहिजे त्यानंतर. आणि आपल्या महिला पण काय मागे नाही असतात महिला पण सगळ्या क्षेत्रात पुढे आहे. तरी आपल्या इकडच्या महिला आपण स्टेजवर बोलायची पण आपली हिंमत करत नाही. तर शक्यतो आपल्याकडे पण शिकलेल्या भरपूर आहेत तरी पण स्टेजवर बोलायचा प्रयत्न करावा. एक दोन पण बोलायची का सवय लागून जाईल काय. दुसरा हल्दी कुंकू म्हणजे हा कार्यक्रम महिलांचा खास महिलांसाठी कार्यक्रम ठेवला महिलांचा कार्यक्रम असतो. परंतु हल्दी कुंकू कशासाठी कसं असतं तिळगुळ घ्या आणि बरोबर बोला. जेव्हा तिळगुळ घ्या बरोबर बोला असं बोलून होत नाही तसं आपल्याला आवडलं लागतं तसं माणसाने राहायला पण पाहिजे. तिळगुळ म्हणजे तीळ आणि गुलाबचं मिश्रण हे ज्यावेळेला एकत्रित होतं आणि त्याचा गोळा बनतो त्यावेळेला तिळगुळ म्हणतात त्याच वेळेला ते गोळ होतं. तसंच माणसाचा पण तसंच आहे. माणसाने पण पोटात जे काही तोंडावळे असं नाही साफ पाहिलं तर ते त्याचा फायदा आहे नाहीतर ते कधीच गोड होऊ शकत नाही. तर असं आहे म्हणून माणसाने कधी बोलताना व्यवस्थित बोलायचं आणि ज्या काही आपल्या काही चुकी असतील त्या असतील त्या विसरून या आजच्या दिवशी सोडून द्यायच्या आणि आपलं मन साफ करून सगळ्यांनी व्यवस्थित राहायचं आहे. आणि बस एवढं म्हणून माझं वचन करतो. असू द्या पहिल्यांदा ड्रिंक केलं ना पाहिजे. इंद्रवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज या मानाचा बोजा गणरायाला वंदन करून आणि श्री कालभैरव चरणी नतमस्तक होऊन आज इथे जमलेल्या माझ्या माता भगिनी आणि वडीलधारी माणसं यांना सुद्धा माझ्या चरणी त्यांच्या सुद्धा चरणी माझा नतमस्तक होतो. आणि इथे जमलेले माझे मित्रमंडळी आज आपल्या मंडळाने महिलांकरता सतत
हा 4था वर्ष हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यासाठी सर्वांनी जी उपस्थिती दाखवली आहे त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी विनोद म्हसकर सह सेक्रेटरी सर्वांचे आभार मानतो आणि यापुढे सुद्धा असेच कार्यक्रम मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतील त्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आम्हा मंडळाला नेहमी मिळावे अशी मी प्रार्थना करतो. तसेच ह्या कार्यक्रमासाठी ज्या ज्या व्यक्तीने हातभार लावला त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या गावातील महिला मंडळ मुंबईकर महिला मंडळ यांनी सुद्धा एक मोलाचे योगदान दिलं या कार्यक्रमासाठी त्यासाठी सुद्धा मी या मंडळाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. आज मंडळ स्थापन झाल्यापासून मंडळाच्या माध्यमातून आपण गाव पातळीवर आणि मुंबईमध्ये खूप अशा बदल घडवून आणले त्यासाठी मंडळातील प्रत्येक सभासदाने आणि कमिटीने खूप महत्त्वाची भूमिका अशी पार पाडली आणि म्हणून आज आपल्या गावात महाशिवरात्री बोला किंवा मुंबईमध्ये आपण हल्दी कुंकू हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करतो. आज आपला महाशिवरात्रीचा कार्यक्रम हा आपल्या आजूबाजूच्या गावातील समाजामध्ये आपल्या गावाचं नाव चांगल्या पद्धतीने घेतला जातो आणि तेव्हा असा कुठेतरी वाटतो की आज मुंबई मंडळ जो स्थापन झाला त्याच्या माध्यमातून आपण काही ना काहीतरी योगदान देतो त्याचं मला याच्या माध्यमातून आपण खूप सारे असे कार्यक्रम आपण आयोजित करतो. वेळेअभावी मी माझे थोडंसं भाषण इथं संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्यासाठी महिलांमधून सुनीता सुद्धा मस्कर 2 शब्द बोलणार आहे. सर्वांनी शांततेने ऐका. माझे माहेर माझे सासर स्मिता माझे नाव तागाची मिशी वाघाची बहीण भावाची कोणी गावाची लेक गावडाची नात लाडाची सून मस्करांची आईच्या हाती दुधांमणी वाटी कवळी काया गजरी कुडी दिली परवेंच्या हाती खंजीर काठीला हलत लावली फाट त्यांची उभी होती नाट मांडणीच्या मेल्यात सवासणीच्या मल्यात गुलाबाच्या फुलात आईच्या गळ्यात नवरत्नाचा हार बाबांच्या पदरी 100चा तुरा मी पुजली तुळस मनमिली गरज चांदीची सुल्फा सोन्याची कुल्फा उग्र नानस्परच्या मंदिरात चौरंगी ताटात दोडा जिरसरी भातावला तातू तुपासरा रूप तुपासरा जोडा चंद्रभागेला पाडा वेडा राव पेशंटची खूप सुधारणा तुमचं नाव किती आठवत असून आलेल्या सर्व महिलांचे पहिले आभार.
तर पूर्वी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा, तसेच श्री गणेशाला वंदन करून गाव देवतेला नतमस्तक होऊन आज ह्या जमलेल्या सर्व महिला मंडळ महिला मंडळ तसेच जे मुंबईकर मंडळ आणि सर्व कार्यकर्ते तसेच सभासद सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. आज आपल्या मंडळाला चालू होऊन गेले 14 वर्ष झाले. 12 वर्षे आपला मंडळ स्थापन केला, 15 वर्षे रजिस्टर केला आणि आज या गोष्टीला आपल्या 14 वर्ष झाले. आपण तरी सुद्धा त्या कार्यक्रमाचे आपण शोभा वाढवण्यासाठी हर वर्ष प्रत्येक वर्षी काही ना काही कार्यक्रम आपण करत राहिलो आहोत आणि यापुढे सुद्धा होणार असेच कार्यक्रम. त्यापूर्वी आपल्या महिलांना फक्त मी एकच सांगेन की खरोखरच आज गावच्या महिला येऊन या ठिकाणी गीत सादर केलं त्याने, कसंही असो काही असो केलं त्यांनी. खूप अभिनंदन त्यांचं मी करतो. आणि मुंबईकर मंडळाला एवढंच सांगायचं आहे आपल्या मुंबईकर महिलांना, तुमच्यामध्ये ताकद काय येत नाही. आज 14 वर्ष आपल्या मंडळाला झाली तर तुमच्यामध्ये ताकद काय येत नाही. तुमच्यामध्ये ताकद आलीच पाहिजे. काही नाही काय पुढच्या वेळी दाखवलं पाहिजे तुम्ही काही चमत्कार करून. आणि तसेच आज हळदी कुंकू असल्यामुळे आपण या ठिकाणी आपला कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण. तर आता तज्ञांनी उपाधीने सांगितलंच आहे, तीळ आणि गुळ याचं मिश्रण झालं एक पदार्थ तयार होतो म्हणजे तिळगुळ. तिळगुळ हे सर्वांनी घ्या आणि गोड गोड बोला, पण गोड बोलत्या वेळी कडवट बोलू नका कोणाकडे. गोडच बोलायची का, कडवट बोलला ते खूप मनाला लागतो. आणि आज आम्ही जो मंडळ स्थापन केलेला आहे आणि आता ही नवी ती कमिटी आम्ही केलेली आहे उत्पन्न, त्या कमिटीमध्ये 17 मेंबर आहेत कमिटीमध्ये. तर ती कमिटी आम्ही आता अशी चांगली तयार केलेली आहे की खरोखरच ही कमिटी काहीतरी पुढे घडवून दाखवे, गावाला पूर्ण घडवून दाखवे, नवीन चमत्कार काहीतरी करून दाखवे. एवढेच बोलू शकत नाही. आणि याच्या पुढे गावाला काय कोणाला सुद्धा कोणी आपल्या मंडळाकडे जो वागणं बघेल त्याला सुद्धा आम्ही सोडणार नाही. आणि जे आपण तिळगुळ घेणार ते गोरगोर बोलणार याच्यामध्ये थांबणार नाही. तर तीळ आणि गुळ याचं मिश्रण झालं की कसं पदार्थ तयार होतो. आणि तिळाचं आणि गुळाचं मिश्रण झाल्यावरती जसं मंडळ जसं गुळ आणि तीळ एकत्र आल्यावर त्याचं मिश्रण चिकट होतात, त्याप्रमाणे आमचा मंडळ खरोखरच त्याप्रमाणे मंडळ आपला चिकट झालेला आहे. तर तो कोणी तोडण्याचा प्रयत्न करू नका आणि करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही हे सुद्धा शब्द देतो तुम्हाला. आणि इथेच भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण कमिटी सत्कार घेऊया कारण की तेलगू अजून झालं. आपण कमिटी सत्कार करून घेऊया. अध्यक्ष आता आपण या ठिकाणी जे आपल्या महिला असतील, पण त्या महिला म्हणजे आपल्या काही आपल्या ज्या आई माऊली आहेत त्यांचा सुद्धा आपण या विचार केला की त्यांचा सुद्धा आपण थोडासा सत्कार करणार आहोत. कारण ह्या वयामध्ये त्यांनी उपस्थित दाखवलेली आहे आणि कार्यक्रम शोभा वाढली. सहकार्य करण्यासाठी मी संजय नारायण डोंगरे यांच्याकडून आपल्या मंडळासाठी 500 रुपयाचे अनुदान दिले आहे. त्यांचं मंडळाकडून जोरदार स्वागत करतो, आभार मानतो. टाळ्या वाजवते नारायण डोंगरेसाठी. त्याच्यानंतर मंडळाचे
सदस्य प्रकाश कदम यांच्याकडून देखील मंडळाच्या कार्यक्रमासाठी 500 रुपये देणगी आले, त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानेन. त्याच्यानंतर संस्कृती दिनेश देवरे यांच्याकडून देखील 500 रुपये या ठिकाणी कार्यक्रमासाठी आपल्याला देणगी आलेले. जोरदार त्याने ताल्या वाजवले सगळ्यांनी. ताल्यांची कमी करून देऊ नका, याला कोणालाही भेटणार नाही. त्याच्यानंतर मी स्वतः विश्वास नाटकर मुंबई मंडळ खजिनदार, माझ्याकडून सुद्धा मी 500 रुपये देणगी दिलेली आहे. महाराष्ट्रात तुम्ही जोरदार ताल्या वाजवायचे. त्याच्यानंतर हरीश काशीम यांच्याकडून 1000 रुपये या ठिकाणी देणगी आलेले, त्यांच्यासाठी मी मंडळाच्या वतीने या ठिकाणी आभार मानेन. धन्यवाद. त्यानंतर मुंबई मंडळाचे सहखजिनदार सुनील मस्कर यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 500 रुपये देणगी आलेले आहे, त्यांच्यासाठी मी मंडळाच्या वतीने आभार मानेन. जोरदार ताल्या वाजवायचे. ताल्या कमी करू नका, सरकारची सोय केलेली आहे. तसेच मुंबईकर महिला, आता मुंबईकर महिला म्हणजे मागच्या वर्षामध्ये जी काही महिलांनी एकूण होऊन जो काही विचार केला होता, त्या माध्यमातून महिलांनी आपल्या या आजच्या कार्यक्रमासाठी 4,250 रुपयाची या ठिकाणी आपल्या मदत आपले जोरदार ताल्या वाजवले. मागून ताल्या कमी पडल्या म्हणजे कारण मतदान पुढे आहे, ताल्या झाल्याच पाहिजे, पुढे वेळेला टेबल आपण आली पाहिजे. धन्यवाद. त्याच्यानंतर प्रवीण दिवेकर माजी सेक्रेटरी सहसेक्रेटरी यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आली, त्यांचा देखील या ठिकाणी आभार मानतो मी मंडळाच्या वतीने. त्यानंतर आपल्या या मंडळासाठी ईशान्य नवनाथ देवरे च्या चिमुकलीने आत्ताच 1 महिन्याहून ह्या जगामध्ये आपल्याला आपलं आगमन केलेलं आहे. तिच्या नावाने सुद्धा आपल्याला या मंडळासाठी 500 रुपये देणगी आले. तिच्यासाठी एका जोड्या टाळ्या वाजवा आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्या चिमुकलीला लागता आणि ही चिमुकली लवकर आपल्या पद्धतीने बरी होऊन आपल्या तुमच्यामध्ये खेळायला यावी. धन्यवाद. त्यानंतर संतोष कदम माजी सदस्य चालू सदस्य यांच्या देखील आभार मानेन. संतोष कदमसाठी 500 रुपये देणगी लाभलेली आहे. त्याच्यानंतर धन्यवाद डीजे. त्याच्यानंतर राजश्री रामचंद्र डोंगरे या माऊलीसाठी सुद्धा जोरदार ताल्या वाजवले. यांच्याकडून आपल्याला 1100 रुपयाची या ठिकाणी देणगी लाभलेली आहे. जोरदार ताल्या वाजवले या माऊलीसाठी. त्यानंतर यश परेश निवाते यांच्याकडून आपल्या मंडळाच्या कार्यक्रमासाठी 500 रुपये देणगी आलेले आहे. मंडळ त्यांचे सदस्य आभार आहे. जोरदार ताल्या वाजवायचे. ताल्या कमी करून देऊ नका, जेवणाची उत्तम सोय केलेली आहे. त्याच्याबरोबर पाणी सुद्धा दिले आहे. नथुराम मस्कर मुंबई मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून सुद्धा 500 रुपये देणगी लाभलेले आहे. मंडळ त्यांचे सदस्य आभार आहे. जोरदार ताल्या वाजवायचे. त्यानंतर मुंबई मंडळाचे सदस्य प्रसाद मस्कर यांच्याकडून देखील या ठिकाणी 500 रुपये देखील आपलेले, त्यांच्याकडून त्यांचे सुद्धा मंडळाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. कोणाचं चुकून जर नाव राहिलं असेल तर समाजासाठी नसेल राहिलं जोरदार ताल्या वाजवा एकदा सर्वांसाठी. तसेच जसं आपण मागाशी म्हटलं होतं, अध्यक्ष बोलले की ज्या तिलातून आणि ज्या गुळातून गोडवा निर्माण करतो आणि हा गोडवा निर्माण करण्यासाठी मागचे 3-4 वर्षे किंवा 4 वर्षे ज्यांनी आपल्या सहकार्य केले म्हणजे सुवर्णा दिलीप चव्हाण ह्या माऊलीने मागच्या 4 वर्षापासून आपल्याला तिलगुलांचा सहकार्य दिलेला आहे. या माऊलीसाठी जोरदार ताल्या वाजवली आणि यांनी आपल्याला वर्षानुवर्षे आपल्या गोड केलेला आहे. यांच्या गोडवाने आपल्या गोडा सतत नेहमी राहावा यासाठी जोरदार ताल्या वाजवले सुवर्णा दिलीप चव्हाण यांच्यासाठी. मजा.
ठीक आहे फक्त मुली नाही कारण जिचं नियमाचं पालन करायचं आहे. अनिशा अजून मस्कर लकी ड्रॉमध्ये तिचं मिळून त्या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे. वेळेचा भाग घेऊन आणि वेळेचा घेऊन लकीची गिफ्ट घेण्याची अनिशा मस्कर आणि घेऊन जाते. आरामात आरामात एकच चिठ्ठी हे काकी एकच ते चिठ्ठी जमा कर लागेल हे नाही हातात असू दे. अच्छा अच्छा असं म्हणतोय ठीक आहे पाहूया दित्या इकडे घेऊन ये. दित्या बाळाने एक चिठ्ठी उचललेली आहे. दित्या काम चांगले केले पण नशीब चिठ्ठी द्या, चिठ्ठी सांगू द्या. शकत नाही. दित्याने लय मोठा खतरा आणले तुमच्यासाठी कारण काय माहितीये काय सांगू शकत का नंबर सांगायचं का हा. दित्या समोर बघ किती मंडळी बसले आणि ह्या दित्यानी 17 नंबर काढलेला आहे. कुणाचा खतरा लागलाय शाबास तिथं होईल नितेश त्यांचं नाव लिहून घे आणि जोरदार टाळ्या वाजवून 2026 चा पहिला विजेता विनर तुमचं नाव काय काय नाव आहे हॅलो 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 पाहूया सेकंड नंबर 16 आणि 5 नंबर काढलेला आहे. आपल्या वयाचा मान ठेवून तिने चिठ्ठी काढली 5 नंबर कोण आहे वा एक जोरदार टाळ्यामध्ये आईसाठी त्या कोपऱ्यात चालले. नक्कीच नशीबवान आहे. सोरा खूप छान काम केलं तुला काढून भेटलेलं आहे त्यांना मस्त की भेटलेलं आहे. नाव आहे सर ओवी ना जिया जिया कुणीतरी छान आहे बाई जिया माझ्याकडे बघ बघू काय जिया काढले जियाने कुणीतरी नशिबात घाल केले काय माहिती जियाने 8 नंबर काढले. अरे 8 कुणाची आहे इथं घाट झाला एकदाचा आला नंबर आला 2 तास झाला व्हिडिओ शूटिंग करतोय पण नंबर लागला नाही. कोण आपण चिठ्ठी घे तुझं नाव सांग आणि घेतोय मला चला लवकर फटाफट घ्या आपल्याला पुढील कार्यक्रम घ्यायचा आहे अन्नप्रसाद घ्यायचा आहे आपल्याला ओवीचा काय तिरगुल संपला नाही सेकंड नंबर मात्र जरूर आला पाहूया ओवीने पुण्याच्या तिल्यामध्ये गुल मिसळला बघूया पण पुण्याचा मिसळला तिने स्वतःच्या तोंडामध्ये मात्र नक्कीच मिसळलेला आहे मात्र पासून मिसळले अब तक 56 कोई तो है निकली है कोई तो 56 आहे. खूप छान काम केलं हात बैठव गिफ्ट पुन्हा किसी और का हात मेरे हात में आहे. नाव घे. हा त्यांचं नाव सांग गार्गी गणेश मस्कर जोरदार टाळ्या वाजवायच्या गार्गी गणेशसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. आता पुढील आपल्या गंभीर जिंकले आहे शाबास. काम जाऊ नकोस पठ्ठ्या बघूया पुण्याच्या नशिबाची चिठ्ठी उडवली पठ्ठ्याने 15 नंबर काढलेले आहे. हा कोण आहे आपल्या मंडळाला 15 वर्ष झाले आणि हा 15वा नंबर ह्या मामीच्या नावी ते आधी कोरलेला आहे. जोरदार टाळ्या माझ्या मामीसाठी नशीबवान मामी आहे आणि तुम्ही भाग्यलक्ष्मी आहात. निर्वेद मुक्कामरीले पोस्ट मुलगा तालुका मांगा आता मला बघायचं तिची एकूण पुढे धावते ती आता किती हल्ले होती लागला की त्याच्या मम्मीला नंबर जाऊ दे की तुझ्या मुलीच्या नावात निर्वेद एवढा गपचूप येतो तसं काय माझ्या एकटीलाच बघायचं निर्वेद 2021 कारण मंडळाला कार्यक्रम मागचे 4 वर्ष चालतोय म्हणजे 21 नंबर काढलेला आहे. हे का कोणी 21 दोघांवर खुशी के मारे
असू द्या. बस जा मम्मी बोला कालावाने प्रकाश कदम यांच्या पत्नी यांनी लकी ड्रॉ मधून प्रकाश दादा बघा वहिनी विचित्र झालेली आहे. तरी काय तर दीपावली कसं अजून कुठे तरी काय शाबास इकडे बघूया मला कुठे किती काढले. आता काय मोठ्या मम्मीचा नंबर आलेला आहे. आता काय पप्पाचा नंबर काढलेस काय बघू दे जरा मला. हे कोण आहे रे 6 नंबर 6 सीमानी मागच्या 2 वर्षे सीमा ओलांडलेली आहे. सीमा एवढी नशिबाने मुंबई मंडळामध्ये की सलग 3 वर्षे लकी ड्रॉची विनर बनते. जोरदार टाळ्या वाजवा. अजिबात वाकडे होऊ नका नाराज होऊ नका. पहिला तरी बघतेस काय हा टाळ्या वाजव खरं खरं. प्रिया 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 मम्मी कुठे आहे तुझी तिकडे दिसते काय 36 नंबर पुण्यावर 35च्या नंबर आला एकट्याचा दिवसभर दिसता मर फायनली जीप भेटली. बरोबर त्रिजा एक तरी मुलीची चिठी काढ. उद्या निर्व्याने काय केलं निर्व्या नथुराम भोंडकर ना नंदू भोंडकर. निर्व्या खुश आहेस ना. ती काळी ती पण खुश आहे कारण तिने 11 नंबर काढले. एकावर 1 10 नंतर 11 12च्या अगोदर येणारा 11 नंबर. अरे 11 नंबर हे अरे चिठ्ठी बघून घ्या 11 नंबर आले का सतीश. मी काय बोललो 12च्या आधी 11 नंबर आहे काय. अरे वैभवी यांना बघ मला समजतं ना 11 नंबर आला का नाही. इथं आहे जवळच आहे. 5 में गए थे और पास में हमारे मित्र की चिट्ठी निकली. मैं गोमलरा गांव में और मेरे घर के बाजू में चिट्ठी 13 नंबर मंदा वाघमारे यांचा दोरा काला अजून समज करायचे. पण आपल्या रुद्र आता हा शेवटचा रुद्र आहे. रुद्रासाठी एक दोरा रुद्रला काय या रुद्राने मला माहिती नाही पुण्याचा रुद्र धारण केला आहे. 4 वर्ष मला समजत नाही हा कपडा एवढा काय इकडे झाला आहे. महाराजांनी कृपा एवढ्या कपड्यात पडली गणपतीकडे काही येत नाही. 10 नंबर काय गेलाय. आता 10 नंबर कुठे गेलाय 10 नंबर म्हणजे कोपऱ्यातच गेला. अगं इकडच्या कोपऱ्यात काय केलं तरी काय. चला 2026च्या लकी ड्रॉ सर्वांनी इथे येऊन उपस्थित राहायचं सर. जेवढे सगळ्यांची मी नावं घेतो. मानवी महेश राजारे, वैशाली कृष्णा घागरे, ज्या ज्या विजेती झाले त्यांनी फटाफट उठायचं आहे विद्या कारण पुढील कार्यक्रम बाकी आहेत अजून. निलेश कदम, गार्गी गणेश मस्कर, वंदना कैलाश वाघमारे, रंजना प्रकाश कदम, आरोही योगेश पांडव, विद्या विठोबा देवरे, नंदा महादू वाघमारे, शमिका संदेश मस्कर. चला लवकर फटाफट. नाव घ्या खरं काय जास्त वेळ लागेल काय दोघं
धन्यवाद धन्यवाद. दोन गाण्यामध्ये नाव घेतलंय. फुलझडी मोठा आवाज असेल. विद्याला पण माहित आहे विद्या नाव घे विद्या विद्या नाव घेते. विद्या नाव घेते. अध्यक्ष नाव घ्या सांगा नाही काढला काढला माहित आहे त्याला नाव घ्यायला विश्वास नाव घ्यायला आता सध्या वेळ नाही आणि महिला सदस्य खूप आनंद करून आलेले आहेत. योग्यता झालेली आहे. विठोबा देवरे विशेष कविता नाव घे कविता नाव घेते. कविता नाव घेते. इकडे माझ्याकडे ए बाबा शाबास शाबास अजूनही मातेने बाळाने आणि विठोबारावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. धन्यवाद शाबास विठोबा. आवाज आला का तुला? नाव घे रे. ठीक आहे नाव. ठीक आहे नाव घे. चला फटाफट. चला चला बघूया. धक्का न धक्का आपल्या खुर्चीवर बहुतेक वैदू बाहेर झाली. अरे वैदू तुला रोज सांगतोय धावाची प्रॅक्टिस कर. झाली हारलीस ना. चलो चला फटाफट. मुलांनी बसल्या मुलांनी मस्ती नाही करायची. मुलांनी शांत. चला धावा धावा फटाफट. महिला धावून घ्या. चला फटाफट. हा मी काय म्हणतो असं ठीक आहे. कधी कधी नीट तयार करा ना. आवा 2-1 आपल्याकडे वेळ कमी आहे. कोण झाली बात कोण झाली? लागलं काय हे नाचा नाचा हे नाचत नाचत हे गाडी लाव दे. माझी सर्व पाण्यात येते. खुर्ची तोडू नका. गेली गेली बहुतेक गेली गेली. धाव अरे धाव 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 पायी पुढे धाव पायी पुढे धाव आणि धावलेली आहे. आणि आपली तुझ्या पुढे कोण लागलाय तुझ्या पाठी. कोण लागलाय तुझ्या पाठी. कोण लागलाय तुझ्या पाठी. कोणच नाही लागला कारण तू बाद झालेली आहेस. विनया विजेता झालेला पसंती आपला हा धारण केलाय. या ठिकाणी बाद झाले. फटाफट चला. आणि कुशाली विजेता झालेली आहे.